देशभरातल्या ट्रक आणि टँकर ड्रायव्हर्सनी संप पुकारलाय। महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब यासह अनेक राज्यात हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन या नवीन कायद्याविरोधात हे सर्व ट्रक चालक रस्त्यावर उतरले, ज्यामुळे संपूर्ण देशभरात हा विषय चर्चेत आलाय। पण ज्या कायद्यामुळे हे आंदोलन सुरू आहे तो हिट अँड रन कायदा नक्की काय आहे, जुन्या आणि नव्या कायद्यात काय तरतुदी आहेत आणि इतक्या वर्षांनी आत्ताच या कायद्यात बदल का झाला, जाणून घेऊया। केंद्र सरकारने केलेल्या बदलामुळे हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढली आहे, ज्याचा निषेध देशातले बस आणि ट्रक ड्रायव्हर्सच्या संघटनांकडून करण्यात येतोय। अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येतंय, संप पाळण्यात येतोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात नवी मुंबई इथं या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचंही पाहायला मिळालं। आंदोलक जमावानं काही पोलिसांनाच बेदम मारहाण केल्याची घटना इथं घडली आहे। पण इतका असंतोष नेमका का आहे, तसंच या कायद्याला विरोध कशासाठी होतोय हे आता पाहूयात। मोदी सरकारने आणलेला नवीन वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर मानला जातोय। याला कारण ठरलंय नवीन कायद्यात असणाऱ्या कठोर शिक्षा। नव्या कायद्यानुसार जर एखाद्या वाहन चालकाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली आणि तो चालक जर घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि 7 लाखांचा दंड भरावा लागणार आहे। मात्र हा कायदा रद्द करण्याची मागणी ट्रक चालक संघटनांकडून केली जाते। आता आजवर अशा प्रकरणांमध्ये कोणती शिक्षा मिळत होती ते समजून घेऊयात। हिट अँड रन म्हणजेच वाहनाला धडक देऊन तिथून पळ काढणं। यापूर्वी अशा केसेसमध्ये 2 वर्षांची शिक्षा आणि 1000 रुपयांचा दंड होता, शिवाय जामीनही मिळत होता। पण नवीन कायद्यामुळे शिक्षा वाढली असून तरतुदी सुद्धा अत्यंत कडक करण्यात आल्यात। तसंच आताचा हा कायदा अजामीनपात्र असणार आहे, त्यामुळे या कठोर आणि काळ्या कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे। म्हणूनच या कायद्यातील शिक्षा रद्द करावी यासाठी देशभरातून आंदोलन केलं जात आहे। मात्र कधी कधी धुक्यामुळे ही अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे असे अपघात झाले तर त्यात कोणतीही चूक नसताना वाहन चालकाला मोठी शिक्षा भोगावी लागणार असल्याचं मत संघटना आणि काही नागरिकांकडून व्यक्त केलं जाते। तसंच 10 वर्ष म्हणजे खूप मोठी शिक्षा असून यामुळे संबंधित चालकाच्या आयुष्यावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो असंही बोललं जातंय। तसंच काही चालक ही जखमींना मदत करण्यास तयारही असतात, पण अशा वेळी अनेकदा जमावाकडून त्या चालकाला मारहाण होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते आणि त्या भीतीनं चालक तिथून पळ काढतात। मात्र नव्या कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्यामुळे चालकाच्या आयुष्यावर वाईट परिणाम होणार आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे। पण इतक्या वर्षांनी जुन्या कायद्यात बदल करून आताच हा नवीन कायदा का कठोर केलाय ते सुद्धा समजून घ्यायला हवं। तर सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी अशा केसेसमध्ये जवळपास 50,000 लोकांचा रस्त्यावर मृत्यू होतो। अशा घटना अनेकदा घडल्या आहेत जिथे अपघात घडतो आणि चालक तिथून पळून जातात। याला आळा घालण्यासाठीच हा कायदा आता कडक करण्यात आलाय। नवीन कायद्यामध्ये कठोर तरतुदी आहेत ज्या अंतर्गत अशा गुन्ह्यांना आळा बसेल। तसंच एखाद्या वाहनानं दुसऱ्या वाहनाला किंवा व्यक्तीला धडक दिली आणि ते चालक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातात किंवा अपघात झाल्यानंतर पोलिसांना सदर अपघाताची माहिती देत आहेत, तर त्यांना मात्र या शिक्षेतून काहीसा दिलासा मिळणार आहे। याशिवाय वाहनाला धडक देणाऱ्या व्यक्तीची जर का चूक असेल तर अशा वेळीही चालकांना दिलासा मिळू शकतो। यामध्ये 10 ऐवजी 5 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो। दरम्यान या कायद्याविषयी तुमचं मत काय आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।